जपान इथं भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नाणे डिझाईन स्पर्धेमध्ये भारतानं आपली छाप सोडली आहे। या स्पर्धेमध्ये अंबरनाथच्या प्रसाद तळेकरनं नाण्यासाठी डिझाईन केलेल्या खजुराहो द टेम्पल ऑफ लव्ह या कलाकृतीला दुसरा क्रमांक मिळाला आहे। प्रसाद अशा प्रकारे नाणे स्पर्धेमध्ये यश मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे। प्रसाद तळेकर जे स्कूल ऑफ आर्टचा शिल्पकला या विषयाचा विद्यार्थी आहे। जपान सरकारनं आयोजित केलेल्या नाणे डिझाईन स्पर्धेमध्ये प्रसादनं दुसरा क्रमांक पटकावलाय। या स्पर्धेमध्ये 22 देशांमधल्या 91 कलाकृती आलेल्या होत्या आणि त्यामधल्या 5 कलाकृतींमध्ये प्रसादचं डिझाईन होतं। प्रसादनं साकारलेल्या नाण्यावरील डिझाईनचा विषय हा भारतीय संस्कृती असल्यानं त्यानं खजुराहो द टेम्पल ऑफ लव्ह या विषयावर आधारित डिझाईन रेखाटले आणि या डिझाईनला दुसरा क्रमांक मिळाला आहे। 22 देशांमधून 91 कलाकृती आल्या होत्या आणि त्यामधून मी शेवटच्या 5 मध्ये सिलेक्ट झालो। म्हणजे पहिल्यांदा आम्ही स्केच पाठवलं होतं, मग त्यामध्ये चीन, भारताचे 2 जण आणि इटली आणि ऑस्ट्रेलिया अशा 5 जणांचं फायनल सिलेक्शन झालं। त्यानंतर सेकंड राऊंडसाठी प्लास्टरचे मॉडेल्स त्यांनी 3D मॉडेल्स मागवले आणि त्याच्यामधून मी सेकंड आलो। तर भारतामधून आत्ताच्या माहितीप्रमाणे तरी इतिहासामधली ही म्हणजे नाण्यांच्या इतिहासामधली पहिलीच वेळ आहे की असा भारतातून कोणीतरी जातोय तिकडे आणि त्यांना पदक मिळते। म्हणजे फर्स्ट आणि सेकंडलाच ॲक्च्युली ते बोलवतात तिकडे, म्हणून एकटाच जाण्याचं योग येतोय आणि खूप मस्त वाटतं, एकदम म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।